नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कसं आहे माहिती आहे का, कोणाच्या तरी कार्याचं कौतुक झालंच पाहिजे आणि ते आपण केलंच पाहिजे. कारण की चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण पुढं समाजासमोर आणलं पाहिजे. हे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी परभणी जिल्ह्यातल्या एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला सांगणार आहे की ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शानुसार परभणी जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम केलंय आणि त्या माणसाचं कौतुक आपल्या तोंडून झालं तर त्या कामाचं काहीतरी चीज होतंय. असं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे कांगणे सर, प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर. खरंच या माणसाला देव मानाव काही विद्यार्थ्यांनी, काही व्यक्तींनी, की ज्या माणसानं त्यांच्यासाठी खूप मोलाचं काम केलेलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जे लेकरं ग्रामीण भागातून येतात त्या लेकरांना जे मायबाप भरतीसाठी पाठवतात, त्या मायबापाला चिंता वाटते की माझं लेकरू कुठं झोपल, कुठं जेवल आणि सकाळ भरतीसाठी तयारी कशी करल. तर प्रत्येक व्यक्तीला वाटतं माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, कुठेतरी नोकरी लागाव. परंतु हे लेकरं इकडे तिकडे फिरत असताना या जिल्ह्यामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत आणि विशेष म्हणजे कोणत्या तरी कार्यालयाच्या माध्यमातून भरमसाठ करप्शन करून पैसा कमवणारे सुद्धा आहेत. असले झाकण झुले असताना सुद्धा हे आपल्या कमाईतला एकही रुपया समाजकार्यात लावत नाहीत. आणि एक व्यक्तिमत्व विठ्ठल कांगणे सर हे स्वतःच्या मेहनतीचे, स्वतःच्या कष्टाचे पैसे या विद्यार्थ्यासाठी लावतात. म्हणून त्यांच्याबद्दल बोलणं योग्य आहे. आता या परभणी जिल्ह्यामध्ये कितीतरी श्रीमंत लोक आहेत, कितीतरी कमवणार आहेत, परंतु त्यांना कधीही या विद्यार्थ्यांची कीव आली नाही. त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. पण एक धडाडीचं व्यक्तिमत्व बाहेर आलं, कारण की कांगणे सरांचा स्वभाव जन्मतात आणि त्यांनी जसा संघर्ष केलाय त्यातून त्यांचा हा स्वभाव घडलेला आहे. आणि त्या स्वभावानुसार त्यांनी पहिल्यांदा सुद्धा अगोदर बऱ्याच लोकांना, विद्यार्थ्यांना, अडी अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत केलेली आहे. आणि त्या स्वभावाचं फलित आज कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली ते व्यक्ती समोर येतात आणि जे काही त्यांना देणं होईल, जे काही त्यांच्याकडून घडल ते स्पष्टपणे, राजरोजपणे देतात. आणि त्याच्यातून कितीतरी विद्यार्थ्यांचं भविष्य घडलंय आणि इथून पुढे सुद्धा घडणार आहे. आणि त्यांची दुसरी एक विशेष मला गोष्ट आवडली, कोणत्याही जिल्ह्यात जर भरती असेल, जे गरीब ग्रामीण भागातली लेकरं सैरा वैरा करून त्या ठिकाणी जातात आणि जेवणाची पोटाची जी आवश्यकता आहे ती भरण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि सकाळ बिचारी तयार होऊन भरतीसाठी जातात. पण ही तयारी होत असताना त्यांना बऱ्याच अडचणी येतात. आणि कांगणे सर कोणत्याही जिल्ह्यात जर भरती असेल तर त्या ठिकाणच्या जो दान करणारा व्यक्ती, आमदार असेल, खासदार असेल, किंवा ज्याला लेकरांची कळवळ आहे, त्यांना स्पष्ट फोन लावतात आणि सांगतात की या लेकरांचं पुण्य वाटून घ्या. आणि ते लेकरांची तिथं सुद्धा सोय लावतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा किती मोठं काम असं. या माणसासाठी लोकांनी समोर यावं, मदत करावी. आणि असंच कांगणे सरला सहकार्य सगळ्यांनीच करावं. आणि त्या कांगणे सरांच्या माध्यमातून सगळ्या लेकरांना ही मदत होईल आणि एक नवीन पर्व, नवीन विद्यार्थी आपल्या समाजात घडतील. आणि ते येणारे विद्यार्थी सुद्धा आज कांगणे सर मदत करलेत. कांगणे सरांच्या मदत केल्यामुळं अनेक लेकरं नोकरीला लागतील, चांगल्या पदावर जातील आणि ते सुद्धा कांगणे सरचा आदर्श घेऊन असंच काम करतील. म्हणजे एकानं 10 जणांना मदत केली आणि 10 जणांना पुन्हा 10 जणांना मदत केली, हे चक्र खूप मोठं होतंय. म्हणून सगळ्यांना विनंती, कांगणे सरला सपोर्ट बी करा आणि त्यांच्यासारखं कार्य करण्यासाठी समोर या. तर आपला समाज, आपल्या समाजाची जी बांधिलकी आहे ती टिकल. असंच सहकार्य करत राहा. धन्यवाद. पुन्हा एकदा कांगणे सरच्या कार्याला सलाम.